नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उल्वे भागात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची सीवूड सेक्टर 44 मधील त्याच्याच कार्यालयात डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। मनोज सिंग असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या 2 मुली कार्यालयात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या घटनेनंतर NRI पोलिसांनी ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय। मनोज सिंग याची हत्या त्याच्या जवळच्याच व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। त्यानुसार पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजच्या माध्यमातून मारेकऱ्याचा शोध सुरू केलाय। मृत मनोज सिंग हा उल्वे भागात राहण्यास असून त्याचे सीवूड सेक्टर 44 भागात अमन डेव्हलपर्स नावानं कार्यालय आहे। मनोज सिंग याचे उल्वे परिसरात काही इमारतींचं बांधकाम सुरू आहे। शुक्रवारी दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मनोज सिंग यांनी आपल्या पत्नीला फोन करून त्याला भेटण्यासाठी कार्यालयात काही व्यक्ती येत असल्यामुळे त्याला घरी पोहोचण्यास उशीर होणार असल्याचं सांगितलं होतं। तसंच जास्त उशीर झाल्यास रात्री कार्यालयातच झोपणार असल्याचं देखील मनोज सिंग यांनी पत्नीला सांगितलं होतं। यापूर्वी देखील मनोज सिंग हा कामानिमित्त उशीर झाल्याने आपल्या कार्यालयात थांबत होता, त्यामुळे मनोज सिंगची पत्नी निश्चिंत राहिली। या दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा मनोज सिंग याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात आलेल्या अज्ञात व्यक्तीनं मनोज सिंग याच्या डोक्यात 2 गोळ्या झाडून त्याची हत्या करून पलायन केलं। शनिवारी सकाळी 11 वाजता त्याच्या कार्यालयातील 2 मुली कामावर आल्यानंतर मनोज सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं निदर्शनास आलं। या घटनेची माहिती मिळताच NRI पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर मनोज सिंगचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। या घटनेनंतर NRI पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजवरून मारेकऱ्याचा शोध सुरू केलाय। मनोज सिंग याला धमकीचे फोन येत असल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्या दृष्टीने देखील पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।